लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्य आणि पार्थ दोघेही जण रिक्षातून उतरतात आणि त्याच वेळेला आता काव्याला पार्थ म्हणत असतो की एकदाच पोचलो बाबा। त्यावर आता काव्य म्हणत असते कधी पोचलो कळलंही नाही, तुमच्यासोबत असताना वेळ कसा गेला कळलंच नाही, असं आता काव्य पार्थला म्हणत असते। त्याच वेळेला आता रिक्षावाल्याला पैसे देत असताना पार्थला त्याचे जुने क्षण आठवतात। हेच पहिल्यांदा पार्थला सुद्धा वाटायचं जे आता काव्याला वाटत असतं। तर आता पार्थ जो आहे तो रिक्षाचे पैसे स्वतः देत असतो, पण आता काव्य त्याला म्हणत असते की मी देते ना, पण आता पार्थ म्हणत असतो की नको, मला हे तुमचे पैसे नको, मी देत जाईन, नाहीतर पुन्हा तुमच्याबरोबर तसंच व्हायचं। असं बोलल्यानंतर मात्र काव्य म्हणत असते की तुम्हाला पुन्हा एकदा माझ्यासोबत रिक्षाने यायचंच आहे का, असं बोलून त्याला आता टोमणा मारू लागते। त्याबरोबर आता पार्थ शांतच बसतो। त्यानंतर काव्या ही पार्थला सांगत असते की तुम्ही जे काही झालं आहे ते आता विसरून जा ना, आणि आपण पुन्हा एकदा दोघंही जण व्यवस्थित राहूया ना। काय झालं आहे, तुम्ही इतके चिडलात ना की बरोबर वाटत नाही, असं देखील आता काव्या ही पार्थला म्हणत असते। त्याच वेळेला पार्थ यावर काहीच बोलत नाही आणि तो तिकडनं निघून जात असतो। तर काव्या मात्र त्याला थांबवायचा प्रयत्न करत असते, पण पार्थ आता काव्याचा एकही शब्द ऐकून घेत नाही। आता पार्थची गाडी पंक्चर झाल्यामुळे काव्यासोबत त्याला जबरदस्ती का होईना यावं लागलेलं असतं, पण आता काव्या जे काही प्रयत्न करत असते त्यामध्ये इकडे सुद्धा ती सक्सेसफुल झालेली नसते आणि त्यामुळे थोडंसं तिला आता वाईट वाटत असतं। पण तरी सुद्धा ती आता ठरवते की हार मानणार नाही। जोपर्यंत पार्थ आपल्याला समजून घेत नाही तोपर्यंत काही ऐकणार नाही, असं तिने आता ठरवलेलंच असतं। तर इकडे मात्र जी आता वसू असते ती आता नंदिनी बद्दल आणि त्याचसोबत पार्थ बद्दल आता सांगत असते आणि म्हणत असते की काव्या आणि त्याचसोबत जीवा हे दोघंही जण जे आहे ते आपल्या पार्टनरला मनवण्यासाठी खूप प्रयत्न करतात, हे तुम्हाला दिसतंय, पण त्यांचे पार्टनर हे त्यांचं एक्सेप्ट करतायत का हे पण तुम्ही बघा ना, नक्कीच काहीतरी बिनसलं आहे। आता असं वसू त्या मानिनी आणि त्याचसोबत विक्रमला सांगत असतात, पण आता हे सगळं ऐकून इकडे मात्र विक्रम म्हणत असतो की नाही, नको त्या गोष्टी डोक्यात भरवायला नकोस, आणि वसू उगाच नको इतका सगळ्याचा विचार करू, आपण सत्यनारायणची पूजा करू ना, मग सगळं काही व्यवस्थित होईल, असं देखील आता विक्रम सांगतात। आणि त्याच वेळेला विक्रम वसू आत्याला म्हणतात की तुझं आणि त्याचसोबत जे काही काव्याचं भांडण आहे ना ते तुम्ही मागच्या वेळेला कसं केक खाऊन भरवला होता आणि तेव्हा मिटवलं होतं, तसंच आता सत्यनारायणचा प्रसाद खाऊन तुम्ही दोघंही जण तुमच्यातलं भांडण मिटवून टाका, असं विक्रम काका मुद्दामूनच आता बोलत असतात। तर इकडे आता जीवा जो आहे तो नंदिनीला रिक्षातनं सोडायला आलेला असतो आणि त्याच वेळेला आता जीवा नंदिनीला तोंड दाखवायचं नसतं म्हणूनच तो आपलं तोंड लपवत असतो, पण इकडे आता नंदिनी जीवाला म्हणत असते की पैसे घ्या ना। त्यावेळेला आता जीवा खोकला करायचं नाटक करतो आणि दुसऱ्या साईडला बघू लागतो। त्याच वेळेला आता जीवाला नंदिनी सांगत असते की असं काय करताय, हे पैसे घ्या ना। त्याच वेळेला आता तो एका हाताने पैसे घेतो आणि त्यानंतर मात्र आता नंदिनी तिकडनं जायला निघते। तर आता जीवा आहे तो खूप जास्त खुश होतो, कारण त्याला आता सुद्धा नंदिनीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवता आलेला असतो, त्यामुळे खरं तर तो खूप जास्त खुश असतो। खरं तर त्याला नंदिनीकडनं पैसे सुद्धा घ्यायचे नसतात, पण आता नंदिनी जबरदस्तीच करत असते आणि नंदिनीने आपल्याला ओळखलं नाही या आनंदातच तो असतो। त्यानंतर नंदिनी आतमध्ये निघून गेल्यानंतर इकडे मात्र ज्याची रिक्षा असते त्याला तो फोन करतो आणि त्याला सांगत असतो की तुमची रिक्षा आहे ती घेऊन जा, खरंच थँक्यू हा दादा, तुम्ही मला रिक्षा दिलीत आणि त्यामुळे माझं कामही झालं, असा आता तो विचार करत बोलत असतो। तर इकडे आता जीवा आहे तो खूप जास्त खुश असतो आणि तो घरी जायला निघतो। तर इकडे आता पार्थ जो आहे तो मात्र त्याच्या गाडीचं पंक्चर काढण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि तो लवकरात लवकर हे गाडीचं पंक्चर निघायला हवं असंच तो आता सांगत असतो। त्याच वेळेला आता काव्या त्याच्याकडे पाहत असते, तर काव्या त्याला म्हणत असते की मी काहीच नाही केलं। पार्थ म्हणतो मी कुठे काही म्हटलं, तुम्ही केलं आहे करून। त्यावर आता काव्या म्हणत असते की पण तुम्ही काही करत नाही आहात ना, त्याचाच मला त्रास होतोय, बोला ना माझ्याशी, तुम्ही माझ्याशी असं अबोला धरलात ना तर मला वाईट वाटतं, प्लीज बोला ना, असं देखील आता काव्या जी आहे ती आता पार्थला म्हणत असते। पण पार्थ काहीच काव्याशी बोलत नाही, पण आता काव्या सुद्धा कसली हार मानते। काव्य आता पार्थला विचारत असते की तुम्हाला आज कसं वाटलं मग माझ्यासोबत त्या हमसफरमध्ये फिरायला, मुद्दामून ती आता पार्थला छेडत असते।
पण आता इथे पार्थ म्हणत असतो की मला त्या जुन्या आठवणी आणि काहीच नको आहे, त्यामुळे मला तुम्ही काहीच सांगू नका असं देखील आता इथे मात्र पार्थ हा काव्याला म्हणत असतो। त्यावेळेला काव्याला खूप जास्त दुःख होतं। काव्याला पार्थ म्हणत असतो की आता हा ड्रामा आणि हे सगळं काही बस झालं, तुम्हाला पेपर तर मी सही करून दिलेलेच आहेत, त्यावर सही करून टाका आणि आपण यामधून मोकळे होऊया असं देखील आता पार्थचं म्हणणं असतं। इकडे मात्र आता जी नंदिनी असते ती पाण्याचा तांब्या घेऊन की बेडरूममध्ये येत असताना समोर आता इकडे जो जीवा असतो त्याने ब्लँकेट वगैरे खाली टाकलेलं असतं आणि त्या ब्लँकेटवरना पाय घसरून आता नंदिनी पडणार, तो जीवा तिला सावरतो। जेव्हा जीवा तिला सावरतो तेव्हा मात्र आता नंदिनीला बरं वाटतं। त्यानंतर आता जीवाच्या हातात तो जो पेला असतो तो असतो, तर नंदिनी त्याच्याकडनं तो मागत असते। तर जीवाला वाटत असतं की नंदिनी तिच्या हातात त्याचा हात मागत आहे, पण आता जेव्हा तो हात देतो तेव्हा ती नाही असं म्हणते आणि तो पेला मागू लागते। त्यानंतर तो म्हणत असतो की मला तहान लागली आहे, पाणी हवंय। त्यावरती त्याच्याकडे रागातच पाहते। तर जीवा म्हणत असतो की माझी आजी म्हणायची की तहानलेल्या व्यक्तीला कधीही पाण्याला नाही म्हणायचं नसतं, त्यामुळे आता इकडे मात्र नंदिनीला जीवाला पाणी द्यावंच लागतं। तर आता जीवा पाणी पीत असतो, तर जीवा पाणी पीत असताना सुद्धा नंदिनीला म्हणत असतो की तुम्ही दिलं तर बरं होईल असं बोलून तो मुद्दामून तिला चिडायचा प्रयत्न करतो। आणि जेव्हा तो हे सगळं काही बोलतो ना तेव्हा मात्र आता इकडे जी नंदिनी असते ती खूप जास्त खरं तर चिडलेली असते। पण आता जीवा तिला पाणी मागत असतो, म्हणून आता नंदिनीकडे कोणताही पर्याय उरलेला नसतो। ती गुपचूपपणे आता जीवाला ते पाणी देते। जीवा आता पाणी पीत असताना सुद्धा चहा पिताना जसा आवाज काढतात तसा अगदी आवाज काढून ते पाणी पीत असतो। आणि जेव्हा तो तसं पाणी पीत असतो ना तेव्हा मात्र आता नंदिनी त्याच्याकडे पाहत असते। तर आता तो म्हणत असतो की मला एका बाईनीच म्हणजे चकाचक बाईंनी सांगितलं आहे की आपल्या मनात काही नसेल ना तर एखादा व्यक्ती असंच पाणी पितो, म्हणजे असा आवाज काढून। तर इथे मात्र आता नंदिनी म्हणत असते की त्या चकाचक बाईंनी तुम्हाला उगाच काही तर सांगितलं आहे, त्या बोलण्याचा इतका विचार करू नका। मग आता इथे मात्र जीवा म्हणत असतो की मला एकतर कळतच नाही या चकाचक बाईंचं नेमकं म्हणणं तरी काय आहे, कधी एक बोलतात आणि कधी दुसरंच काहीतरी असं देखील आता जीवा जो आहे तो नंदिनीला म्हणत असतो। त्यावर नंदिनी म्हणत असते की जे काही आधी तिने सांगितलं आहे त्या काहीच गोष्टी ऐकू नका, पण आता ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत ना त्या गोष्टी ऐका असं देखील आता नंदिनी ही जीवाला बोलत असते। इथे मात्र जीवा जो आहे तो खरं तर विचार करत असतो की नंदिनीला इतकं सगळं बोलून सुद्धा ती अजूनही आपल्यासोबत नीट का वागत नाही आहे। तर इकडे मात्र आता नंदिनीने जे काही सांगितलेलं असतं त्यामुळे जीवा आता उदास होतो, कारण नंदिनी म्हणत असते की जे काही मी आधी सांगितलेलं आहे त्याचा इतका विचार करू नका, पण मी आता ज्या काही गोष्टी सांगत आहे त्याचा विचार करा। आणि त्याचसोबत आता नंदिनीने जीवाला हे सुद्धा सांगितलेलं असतं की बघा काय आहे ना की ज्या काही गोष्टी आहेत ना त्या मनातच ठेवल्या ना तर त्या कधीतरी बऱ्या असतात, कारण हे सगळं उघड करून काहीच उपयोग होत नाही आणि समोरील व्यक्तीसुद्धा हे काही मनाने स्वतःहून सांगत नाही असं देखील आता ती म्हणत असते। आणि त्यामुळे आता खूप जास्त मनाला जे आहे ते जीवाच्या लागलेलं असतं। आणि त्यानंतर आता जीवाला हे सगळं काही नंदिनी सुनावते आणि रूममधनं निघून जाते। तर इकडे मात्र आता वसुआत्या आणि त्याचसोबत आता रम्या ह्या दोघेही जणी बसलेल्या असतात। आणि त्याच वेळेला आता वसुआत्या रम्याला म्हणत असते की तू तर मला म्हणाली होतीस की पार्थ काही आणि काव्या हे दोघंही जण काही एकत्र येणार नाहीत, पण तुझं तर खोटं ठरलं, ते दोघंही जण एकत्रच आले असं देखील आता ती म्हणू लागते। त्यावर आता रम्याला हे ऐकून खूप मोठा धक्काच बसतो। रम्या म्हणत असते की काय असं झालं आहे का? तर त्यावर आता पार्थ जो आहे तो खरंच काव्याला एकत्र दोघंही जण घेऊन आले, पण नेमकं काय झालं म्हणजे पार्थ माझ्याशी खोटं बोलतोय का? पण आता दोघंही जण एकत्र जरी आलेले असले तरी सुद्धा पार्थ जो आहे तो काव्याशी बोलत नाहीये। ही घटना आता वसुआत्या रम्याला सांगू लागते। तर रम्या म्हणत असते की त्या दोघांच्यात काहीतरी नक्कीच खूप मोठं झालेलं आहे, म्हणून तर दोघंही जण एकमेकांशी बोलत नाहीयेत, पण नेमकं काय झालंय हे खरंच कळायला मार्ग नाही आहे असं देखील ती
ती म्हणत असते। पण आपण हे सगळं शोधून काढूया, ते पेपरमध्येच नक्कीच काहीतरी गुपित आहे, ते शोधून काढायला हवं असंच त्या ठरवतात। इकडे आता जो पार्थ असतो तो किचनमध्ये आलेला असतो आणि तो आता कॉफी बनवून पीत असतो आणि तेवढ्यातच तिकडे आता नंदिनी आलेली असते। तर नंदिनी आता पार्थला म्हणत असते की कॉफी घेताय का? तर आता पार्थ म्हणत असतो तुम्ही सुद्धा घेणार का? त्यावर आता नंदिनी हो असं म्हणते। तर पार्थ आता नंदिनीसाठी कॉफी बनवत असतो। तर आता दोघंही जण बोलत असतात आणि त्याच वेळेला आता काव्या झोपली का असं आता नंदिनी पार्थला विचारते। त्यावर आता पार्थ सांगत असतो की हो झोपल्याच असतील कदाचित, दिवसभर माझ्या मागे फिरून फिरून दमल्या असतील ना, मग तर आता त्यांना झोप येणारच ना, तर जीवा झोपला का असं देखील आता पार्थ जो आहे तो नंदिनीला विचारतो। त्यावर आता नंदिनी म्हणत असते की हो तेही झोपलेच असतील, दिवसभर तेही तसंच करतायत सारखं मागे पुढे, तर आता आज तर काय माझ्या मागे रिक्षावाले बनून आले होते असं देखील आता ती म्हणू लागते। त्यावर पार्थ म्हणतो म्हणजे काय? त्यावर आता नंदिनी जी आहे ती म्हणत असते की काय आहे ना, सकाळी मला बाईकने सोडायला आले तेव्हाच मी त्याला म्हटलं होतं की मला पुन्हा घ्यायला येऊ नका, तर ते रिक्षावाला बनून मला घ्यायला आले होते। त्यांना असं वाटलं की मी त्यांना ओळखलं नाही, पण जेव्हा मी रिक्षातनं उतरले ना तेव्हा मी त्यांच्या हातातलं घड्याळ पाहिलं आणि तेव्हाच मला कळलं की हे दुसरे तिसरे कोणी नाही तर हे जीवाच आहेत। पण तरीसुद्धा त्यांनी माझ्याकडे ही गोष्ट दाखवली नाही आणि मी सुद्धा त्यांना असं दाखवून दिलं नाही की मला माहिती आहे ते। त्यावर आता पार्थ सुद्धा काव्याने घडलेली घटना ती सुद्धा सांगतो की काव्याने सुद्धा असंच काहीसा प्रकार माझ्यासोबत केला आणि माझ्या गाडीचं पंक्चर टायर जे आहे ते पंक्चर केलं आणि त्यामुळे मला सुद्धा रिक्षाने यावं लागलं आणि ते सुद्धा तीच मला रिक्षाने घ्यायला आली होती। हे सगळं बघितल्यानंतर ऐकल्यानंतर मात्र नंदिनीला आता काव्यावरती हसूच येत असतं आणि ती म्हणत असते की खरंच या दोघांचंही ना काय चाललंय खरंच कळत नाही, पण हे जोर जबरदस्तीचं नातं ठेवण्यापेक्षा ना आपण ह्या दोघांनाही मुक्त करून टाकूया, कारण कधीही हे जोर जबरदस्तीचं नातं जे आहे ना ते टिकत नसतं असं देखील नंदिनी आता म्हणत असते। तर पार्थचं देखील नंदिनीच्या या मतावर एकदमच ठाम मत असतं आणि तो सुद्धा तेच म्हणत असतो की मला सुद्धा तेच वाटतं, उगाच जोर जबरदस्तीने नातं टिकवून काहीच उपयोग नाही आहे, ज्या नात्याला अर्थच नाही आहे तर ते नातं टिकवायचं तरी कशाला, असंच आता पार्थ देखील आता नंदिनीला म्हणत असतो। तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो नंदिनी आता कामावर लवकर निघालेली असते। तर मानिनी तिला विचारते की काय झालं आहे, आज एवढ्या लवकर का जातेस? तर आता नंदिनी सांगते की माझं जरा काम आहे म्हणून मी लवकर निघाले आहे। पण आता मानिनी तिच्यावर ओरडते आणि म्हणत असते की तू जीवापासून पळते आहेस ना, जीवाचं आणि तुझं काहीतरी झालंय म्हणूनच तू लवकर जातेस ना, असं म्हटल्यानंतर इकडे मात्र आता नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो। नंदिनीला कळतच नसतं की काय बोलावं आणि काय नाही ते। तर आता किचनमध्ये जी आहे मानिनी स्वयंपाक बनवत असते आणि त्याच वेळेला आता ती पार्थसाठी सुद्धा खिचडी बनवत असते। पण त्याच वेळेला आता किचनमध्ये काव्या जाते आणि काव्या किचनमध्ये गेल्यानंतर ती म्हणत असते की पार्थसाठी खिचडी मी बनवू का? त्यावर आता मानिनी खूप जास्त खुश होते आणि मानिनी म्हणत असते की काव्या मी तुला एक विचारू का? त्यावर काव्या म्हणते विचारा ना काकू काय आहे? तेवढ्यातच बाजूला बसू आत्या देखील असते। तर आता मानिनी काव्याला पार्थच्या तू प्रेमात पडली आहेस का असं विचारते। त्यावर आता पार्थच्या बद्दल काय बोलावं हे काव्याला सुचतच नाही। काव्या मात्र आता विचार करू लागते। आता काव्या तिच्या जे काही प्रेम आहे किंवा नाही याबद्दल मानिनीला सांगेल काही येणाऱ्या भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळेल। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय।